नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। एक मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। कोणत्या साहित्यिकांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर कुसुमाग्रज यांचा साजरा केला जातो। अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले मुख्यमंत्री वायुश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। भारत आणि कोणत्या देशादरम्यान हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे? उत्तर जपान यामध्ये केलेला आहे। 50 मेगावॅट क्षमतेचे गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश मध्ये आहे। पंतप्रधान मोदींनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे, जे देशातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहेत? उत्तर गुजरात राज्यामध्ये केलेले आहे। स्टाफ अंडर 16 महिला चॅम्पियन स्टाफ अंडर 16 वुमन्स चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? उत्तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। डिफेन्स सिक्युरिटी कॅप्टन्सने 25 फेब्रुवारी 2024 रोजी कितव्यांदा स्थापन दिवस साजरा केला? उत्तर 77वा स्थापन दिन साजरा केला। नवी दिल्लीतील भारत मंडपने येथे भारत टॅक्स 2024 चे उद्घाटन कोणी केले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। राजस्थानामध्ये कोणत्या कंपनीने आपल्या पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? उत्तर NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांनी केलेले आहे। नुकतेच तुतारी फुगवणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह कोणत्या पक्षाला देण्यात आले आहेत? उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दिलेले आहे। 2023 जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताचे स्थान काय आहे? उत्तर 80वे स्थान आहे। भारतातला सर्वाधिक रामसर स्थळे असलेले 2 राज्य कोणते? उत्तर 1 तामिळनाडू 16, 2 उत्तर प्रदेश 10 हे राज्य आहे। भारताचे सध्याचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? उत्तर हिरालाल समीर हे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आहे। भारतातील पहिले गीत शक्ती रिसर्च संस्थे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर IIM शिलाँग हे करण्यात आलेले आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उत्तर नर्मदा नदीच्या काठावर आहे। उराई सौर आणि ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश मध्ये आहे। कोणत्या भारतीय राज्यात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री स्टार्टअपसाठी स्मार्ट कार्ड लॉन्च केला आहे? उत्तर तामिळनाडूने लॉन्च केलेला आहे। बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग सेंटर उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आसाम मध्ये करण्यात आलेले आहे। कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? उत्तर रशियावर केलेली आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।